नमस्कार, मी दीपक पळसुले। दुपारचे 2 वाजता बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी। मुंबई विमानतळावरची महायुतीच्या नेत्यांची बैठक अखेर संपलेली आहे। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची ही बैठक जवळपास 40 मिनिटे सुरू होती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। जवळपास 35 ते 40 मिनिटे या बैठकीमध्ये जागा वाटप त्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे। अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, जवळपास 35 ते 40 मिनिटे या तीनही नेत्यांची बैठक पार पडल्याचं समजतंय। बैठकीतला काही तपशील हाती लागलाय का? दीपक, खरं तर ही बैठक काल रात्री उशिरा पार पडणं अपेक्षित होतं। काल सह्याद्री निवासस्थानी 2 बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं। एक भाजपची अंतर्गत बैठक होती तर दुसरी महायुतीच्या नेत्यांची होती। मात्र काल उशीर झाल्यामुळे ही बैठक पार पडली नाही। आज सकाळपासूनच अजित पवार अमित शहा यांच्या सोबत नसल्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र एअरपोर्टला थेट महायुतीचीच बैठक पार पडलेली आहे। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ही वरिष्ठ राष्ट्रवादीची मंडळी या बैठकीला उपस्थित होती आणि यामध्ये महायुतीच्या आगामी काळातल्या जागांसंदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। राज्यातील नेत्यांची चर्चा झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा होणं अपेक्षित होतं। त्यानुसारची ही अमित शहांसोबतची जागा वाटपासंदर्भातली ही पहिलीच महत्त्वाची चर्चा पार पडल्याचं पाहायला मिळतंय। या बैठकांमध्ये जागा वाटपाचं काय सूत्र असावं किंवा राज्यभरामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणता पक्ष स्ट्रॉंग आहे या संदर्भात देखील आढावा घेतल्याचं एक प्रामुख्याने पाहायला मिळाले। लवकरच जागा वाटपांसंदर्भातली जी काही सूचना आहेत त्या राज्यामध्ये मिळतील आणि महायुतीचं जागा वाटप पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।